A very, very good morning. Very warm welcome. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपल्या मनातील, शरीरातील, विचारातील, भावनात्मकरित्या, ऊर्जात्मकरित्या निर्माण झालेलं असंतुलन दूर करणे हेच आपल्या जीवनामध्ये शांती, समृद्धी आणि प्रगतीसाठी लाभदायक असतात. जोपर्यंत आपण या विषयांना दुर्लक्षित करू, हळूहळू हे सगळे विषय एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सच्या रूपात आपल्या जीवनामध्ये उतरणे सुरू करतात. भावनात्मकरित्या अस्थिरता निर्माण होणे, वैचारिक अस्थिरता निर्माण होणे, ऊर्जात्मक अस्थिरता निर्माण होणे, शारीरिक अस्थिरता निर्माण होणे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये अस्थिरता निर्माण होणे. जीवनातील प्रत्येक क्षेत्र, ते तुमचं भौतिक असू द्या, व्यवहारिक असू द्या, नातेसंबंध, तुमचं जॉब, बिझनेस, करिअर, एज्युकेशन, तुमची हेल्थ, तुमचं अध्यात्म, प्रत्येक क्षेत्रामध्ये असंतुलन निर्माण होणे सुरू होऊन जाते. आणि या असंतुलनामधून बाहेर पडण्यासाठी आपण काही टेक्निक्स फॉलो करणार आहेत आणि कंटिन्यू आपण यांची प्रॅक्टिस करणार आहे. चला तर सुरू करू. सगळ्यात फर्स्ट टेक्निक किंवा एक प्रोसेस ज्यामध्ये आपण स्वतःचे ब्रीदिंग पॅटर्न ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतो आणि श्वासोच्छ्वासाच्या मार्फत आपल्या शरीरामधली जी नकारात्मकता आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जे नकारात्मक वायू आपण स्टोअर करून ठेवलेला आहे त्याला रिलीज करणे आणि शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढवणे. चला तर सगळ्यांनी रेडी व्हा प्राणायामसाठी. आपण सुरुवात करू तीव्र रेचन प्रक्रियेद्वारे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला निव्वळ नाकातून जोरात श्वास बाहेर सोडणे आहे. याकरिता तुम्ही फिजिकल मुवमेंट करू शकता, जसं हात वर करणे आणि जोरात हात खाली आणताना नाकातून श्वास बाहेर सोडणे. हात वर करणे, श्वास बाहेर सोडणे, हात वर करणे, श्वास बाहेर सोडणे. स्पीडली अशा प्रकारे शरीरातून श्वास बाहेर काढणे याला रेचन क्रिया म्हणतात. नाउ एव्हरीवन इज रेडी. जसं सांगितलं त्या प्रकारे सुरुवात करा. दोन्ही हात वर, फक्त श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास सोडा, श्वास घ्या, 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 श्वास सोडा. तीव्र गतीने करा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा.
श्वास घ्या, श्वास सोडा, 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 श्वास घ्या, श्वास सोडा. तीव्र गतीने. रिलॅक्स. 3 वेळा लांब खोल श्वास. श्वास सोडा. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. यानंतर कपालभाती. कपालभाती म्हणजे ही सुद्धा तीव्र रेचन क्रिया आहे. पण यामध्ये आपण श्वास सोडत असताना पोटाला आतमध्ये झटका देतो आणि बाहेर श्वास सोडत असतो. आपल्या आपल्या क्षमतेनुसार तुम्ही याची स्पीड निर्धारित करू शकता. कपालभाती याचा अर्थ काय आहे? लोहाराकडे एक हवा प्रेशराइज एअर सोडण्यासाठी एक पंप सारखी वस्तू राहायची, ज्याच्यामध्ये प्रेशर दिल्याबरोबर एकदम तीव्र गतीने प्रेशराइज एअर त्या अग्नीकडे प्रवाहित होत असते. त्याला म्हटलं ते भाता. जेव्हा आपण तीव्र गतीने किंवा फोर्सफुली श्वास बाहेर सोडतो आणि पोटाला आतमध्ये ओढतो, तर एक पंपिंग सारखी घटना घडते. एक प्रेशराइज एअर पोटामधून बाहेर निघते आणि हे जाऊन स्ट्राईक करते इथे, ह्या ठिकाणी. जर पद्धतशीरपणे जर तुम्ही कपालभाती केली, तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ब्रिदिंग मोमेंट मध्ये तुम्हाला इथे स्ट्राईक होत आहे. हे झालं कपाल. त्या कपालवर स्ट्राईक करणे याला कपालभाती म्हणतात. थर्ड आय ऍक्टिव्हेशन साठी, तुमचं ब्रेन ऍक्टिव्हेशन साठी ही टेक्निक खूप जबरदस्त आहे आणि हे करणे आवश्यक सुद्धा आहे. चला तर सुरू करू. लांब खोल श्वास घ्या. श्वास पूर्णपणे पोटामध्ये जाऊ द्या आणि तीव्र गतीने पोटाला झटक्याने अंदर नेत श्वास बाहेर सोडा. श्वास घ्या. श्वास 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 सोडा. तीव्र गतीने पण करू शकता. श्वास घ्या. श्वास सोडा. 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 लांब खोल श्वास घेत रिलॅक्स बसा आणि 3 वेळा लांब खोल श्वास घ्या.
ओके. यानंतर आपण अनुलोम विलोम हे प्राणायाम करू. अनुलोम विलोम हे प्राणायाम आपल्या शरीरातील सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांना बॅलन्स करण्यासाठी केले जाते. आणि सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्या शरीरातील ह्या दोन्ही ऊर्जा ऑलवेज बॅलन्स फॉर्म मध्ये असल्या पाहिजे. तर सुरू करू अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये तुम्हाला एका नासिकेतून श्वास घेणे असते, तर त्याच्या विरुद्ध नासिकेतून श्वास सोडणे. ज्या नासिकेतून तुम्ही श्वास सोडला पुन्हा त्याच नासिकेतून श्वास घेणे आणि श्वास सोडणे. आपला अंगठा तुम्ही नासिकेवर लावू शकता. त्याच्याद्वारे तुम्ही आपला एक नासिका बंद करा. जसं तुम्ही उजवी नासिका बंद केली, अशा वेळेस डाव्या नासिकेतून श्वास घ्या, नासिका बंद करा, डावी नासिका बंद करा आणि उजव्या नासिकेतून हळूवार श्वास बाहेर सोडा. आता उजव्या नासिकेतून श्वास घ्या, नासिका बंद करा आणि डाव्या नासिकेतून श्वास बाहेर सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, नासिका बंद करा, 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 श्वास बाहेर सोडा. रिलॅक्स बसा. शांत स्थिर 3 वेळा लांब खोल श्वास घ्या. या ब्रिदिंग एक्सरसाइज मुळे आपले लंग्स, आपलं स्टमक, आपला गळा, आपल्या नासिका आणि आपल्या शरीरातील चंद्रनाडी आणि सूर्यनाडी या दोन्हीही ऊर्जा प्रणाली सक्रिय होते आणि आपल्या शरीरामध्ये सडन शिफ्ट ऍक्टिव्हेट होतो. आता यानंतर एक सूक्ष्म क्रिया आहे, एक अशी क्रिया ज्यामध्ये शरीरातलं अणुपरमाणू व्हायब्रेट करणं सुरू करते, एकदम इन्स्टंटली आणि एकदम पॉवरफुली. कुंडलिनी जागरण मध्ये या
प्राणायामचा जबरदस्त लाभ होतो. शरीरामधील सगळे हार्मोन्स सक्रिय करणे आणि माइंडचं कनेक्शन ओपन करणे याकरिता हे प्राणायाम खूप सुंदर आणि पॉवरफुल आहे. यामध्ये तुम्हाला काय करणे असते बघा. तुमच्या नाभीवर तुम्हाला डावा हात ठेवणे आहे. समजा तुम्ही असा हात ठेवला, डावा हात, त्याच्यावर तुम्हाला उजवा हात ठेवणे, दोन्ही अंगठ्यांचा स्पर्श करणे आणि हे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या नाभीच्या वर ठेवणे असते. सगळ्यांनी करा. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, अंगठ्यांचा स्पर्श करा आणि हा हात तुमच्या नाभीवर ठेवा. श्वास तुम्हाला कसा घ्यायचा ते लक्षात घ्या. श्वास घेत असताना श्वास तुमचा पूर्ण नाभीच्या खाली ओटीपोटापर्यंत गेला पाहिजे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर असलं पाहिजे. तुमचा श्वास कुठपर्यंत खोल आतमध्ये जात आहे. त्यानंतर तुम्हाला श्वास घेणे आहे आणि श्वास घेत घेत पहिले तुम्ही तुमची मान पूर्ण इथे खाली लावा, तुमच्या हनुवटीला पूर्ण खाली. तुमच्या आतमधला पहिले श्वास पूर्ण सोडून द्या. श्वास सोडल्यानंतर पोट पूर्ण आतमध्ये गेलं असलेलं असलं पाहिजे. आणि आता श्वास घेत घेत मान पूर्ण मागे जाऊ द्या. पूर्ण मानेवर तणाव आला पाहिजे आणि श्वास रोखून धरा. पोट फुगलेलं असलं पाहिजे. जोपर्यंत तुमची क्षमता आहे तोपर्यंत तुमचा श्वास रोखून धरा आणि तोंडातून हळूवार श्वास बाहेर सोडत मान पूर्ण खाली आणा. पूर्ण खाली आणा आणि हनुवटीला टच करा. तुमचं पोट पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे. 2-4 सेकंद इथे श्वास पुन्हा होल्ड करा. पुन्हा श्वास घ्या. श्वास घेत असताना मान हळूहळू पूर्ण मागे जाऊ द्या आणि पोटामध्ये श्वास जाऊ द्या. इकडे खाली पोट फुगत आहे, मान तुमची पूर्ण मागे गेलेली आहे. पूर्ण स्ट्रेस करा मानेला आणि श्वास धरून ठेवा. जितक्या वेळपर्यंत होल्ड करू शकता करा. तुमच्या लक्षात येईल तुमच्या मस्तिष्क मध्ये सडनली एकदम व्हायब्रेशन फील होत आहे. कानातून गरम हवा निघत आहे, चक्कर आल्यासारखं फील होईल. पण हे काहीच नाही आहे. तुमच्या मस्तिष्कचे सगळे ब्लॉकेजेस ओपन होत आहे. श्वास सोडत मान खाली येऊ द्या. तोंडातून श्वास सोडा, मान खाली येऊ द्या. पोट आतमध्ये जात आहे, श्वास बाहेर सुटत आहे आणि मान तुमची हनुवटी पूर्ण खाली येऊन तुमच्या मानेला त्या गड्ड्यामध्ये स्पर्श होत आहे. ह्या क्रियेला जितकं स्लो करू शकता तुम्ही करा. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. शरीरातलं एक एक कण कण ऍक्टिव्हेट करणारी पद्धत आहे. सगळ्यात खास म्हणजे तुमचं माइंड आणि माइंड मधून द्रवित होणारे सगळे हार्मोन्स. लांब खोल श्वास घेत घेत मान पूर्ण मागे जाऊ द्या. तुम्हाला कळेल तुमच्या मानेची फ्लेक्झिबिलिटी काय आहे. होल्ड करा. तुमची होल्डिंग पॉवर सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि हळूवार श्वास सोडत मान खाली येऊ द्या. तोंडातून श्वास सोडणे आहे. पूर्ण हनुवटी खाली, मान खाली करत टच करा. पुन्हा श्वास थोडा होल्ड करा. हळूवार श्वास घेत घेत मान मागे जाऊ द्या. नाकातून श्वास घेणे आहे आणि श्वास पोटात नाभीच्या खाली तुम्हाला फील करणे आहे.
मान पूर्ण मागे जाऊ द्या. श्वास होल्ड करा. मानेवर, तुमच्या गड्यावर पूर्ण तणाव येऊ द्या. श्वास तोपर्यंत होल्ड करा जोपर्यंत तुम्ही सहन करू शकता. तुमच्या माइंड मध्ये एकदम व्हायब्रेशन, तरतरी किंवा चक्कर आल्यासारखी फिलिंग तुम्हाला येऊ शकते. इट्स नॉर्मल. इट्स व्हेरी इझी. हळूवार श्वास सोडत मानेला खाली येऊ द्या. तोंडातून श्वास सोडणे आहे. हनुवटी खाली कॉलर बोन एरियामध्ये टच करा. पोट पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. श्वास बाहेर होल्ड करा. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. नाकातून हळूहळू श्वास घेत घेत मान पूर्ण मागे जाऊ द्या. तुमच्या गड्यावर तणाव येऊ द्या. गड्याचे मसल्स स्ट्रेच होऊ द्या. आणि जोपर्यंत तुम्ही सहन करू शकता श्वास होल्ड करून ठेवा. तुमच्या माइंड मध्ये सनसनाट होईल. झणझण्या सुटतील. बॉडीमध्ये व्हायब्रेशन येतील. शरीर लूज पडेल. नाकातून, कानातून, मस्तिष्कमधून गरम वाफा निघतील. येऊ द्या. इट्स नॉर्मल. हळूहळू श्वास सोडत मान खाली येऊ द्या. तोंडातून श्वास सोडणे आहे. मान पूर्ण खाली येऊ द्या. तुमची हनुवटी तुमच्या कॉलर बोन एरियाला स्पर्श करू द्या. आणि काही सेकंद श्वास पूर्ण होल्ड करा. पोट पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. श्वास पूर्ण बाहेर होल्ड करा. नाव रिलॅक्स. रिलॅक्स बसा. आणि लांब खोल श्वास घेत स्वतःला स्थिर करा. चला तर आपण आजच्या मेडिटेशनची सुरुवात करू. पुढील 5 दिवसात आपण या सगळ्या टेक्निक्स फॉलो करू आणि तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये एक पॉवरफुल 1 आवर मेडिटेशन सेशन अनुभवायला मिळेल. रोज आपण एक एक कमांड यासाठी घेणार आहे की इन्स्ट्रक्शन सहित या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण फक्त 3च प्राणायाम करणार आहे आणि चौथ्या हे सूक्ष्म क्रिया. या 4 प्राणायाम मध्येच आपली बॉडी होल एनर्जी सिस्टम पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेलं असेल. ज्यांनाही कुंडलिनी जागरण मध्ये डीपली जायचं आहे, खोल समाधी अनुभव करायचा आहे, त्यांनी खास करून ही कूर्म क्रिया अवश्य करा. यामुळे थायरॉइडचे प्रॉब्लेम्स रिलीज होतात. लेडीजसाठी ओटीपोट आणि गळा दोन्हीही चक्र, स्वादिष्ठान आणि विशुद्धी पॉवरफुल ऍक्टिव्हेट होते. मस्तिष्क मधला दाब हलका होतो. जो ब्लॉकेजेस क्रिएट झालेले आहे माइंड मध्ये ते रिलीज होतात. सडन शरीरामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होते आणि तुमचं पूर्ण शरीर ऍक्टिव्हेट होते. पॉझिटिव्ह हार्मोन्स यामुळे रिलीज होतात. ही क्रिया 3 स्टेप मध्ये केल्या जाते. एक स्पीडली, त्यानंतर मध्यम, त्यानंतर अति हळू. जितकं तुम्ही हळू करू शकता तितकं तुमच्या लक्षात येईल. तुमच्या श्वासाची गती तुम्ही नॉर्मल करत चाललेले आहात. डीप रिलॅक्स होत आहात आणि तुमचं साधनेनंतर एकांतामध्ये म्हणा किंवा साधनेमध्ये म्हणा तुमचं समाधी अनुभूती वाढत जाईल. आय होप आजचं सेशन सर्वांना समजलेलं असेल. अशा प्रकारे आपण डेली हे 4 प्राणायाम करणार आहोत.
माझी सर्वांना विनंती असेल की प्लीज तुमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून आपण सकाळी 5:30चं सेशन ठेवलेलं आहे. जितकं जमेल तितकं ऑन टाइम राहण्याचा प्रयत्न करा. कारण की यानंतर लेक्चर कमी राहतील किंवा होणार पण नाही. पण प्रॅक्टिस जास्त करणे आहे. लेक्चर खूप कमी राहतील आणि लेक्चर राहतीलही ना, ते शनिवार रविवार राहतील. नॉर्मल लोकांसाठी सुद्धा शनिवार रविवार सेशन राहतील, क्वेश्चन आन्सर सेशन राहतील. त्यामुळे आपण आपला सगळ्यात जास्तीत जास्त फोकस आपल्या प्रॅक्टिसवर ठेवणार आहे. जास्तीत जास्त फोकस. आणि मला इतकंच कळते, जितकी जास्त प्रॅक्टिस तितकं चांगले रिझल्ट. आपण प्रॅक्टिसच करत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये रिझल्ट नाही. नाहीतर प्रत्येक टेक्निक, एक साधीशी टेक्निक सुद्धा जीवनामध्ये उच्चतम परिवर्तन घेऊन येऊ शकते. पण आपण करत नाही आणि आपल्याला करून घेणारा पण कोणी भेटत नाही. तुमच्या जवळ चान्स आहे, तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने फॉलो करा. इथे रेडमी 6 प्रो म्हणून एक व्यक्ती आहे. मी मागेही सांगितलं, प्लीज नाव चेंज करा. मला कळलं तर पाहिजे नेमकं कोण बसलेलं आहे माझ्यासोबत. चला सुरू करू आपल्या 7 चक्र मेडिटेशनला. रेडी? शांत स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ, मान खांदे हलके सोडा, शरीरावरचा तणाव हलका सोडा, पण पाठ सरळ ठेवा. कंबर ताठ आणि पायाची मांडी सैल सोडा. जमत असेल तर अर्ध सिद्धासन या पोझिशन मध्ये नेहमी बसण्याचा प्रयत्न करा. अर्ध सिद्धासन म्हणजे डावा पाय मांडी घालणे असते, पण सैल मांडी सोडणे असते. डाव्या पायाची टाक आपल्या जननेंद्रिय स्थानाला टच करणे असते आणि त्या तळ पायाच्या त्या पौच्यावर उजव्या पायाचा पौचा ठेवणे असते आणि अशा प्रकारे क्रॉस करत तुम्हाला पूर्ण सैल मांडी घालणे असते. पायावर पाय ठेवणे नसते, पौच्यावर पौचा ठेवणे असते फक्त बस. याला अर्ध सिद्धासन म्हटलं जाते. पौच्यावर पौचा नसते ठेवले जात, हे पूर्ण सिद्धासन आहे. आणि जर तुम्हाला तळपायावर तळपाय नाही ठेवल्या जात तर उजवा तळपाय तुम्ही खाली जमिनीवर ठेवू शकता. याला अर्ध सिद्धासन म्हटलं जाते. कुंडलिनी जागरण मध्ये 7 चक्र मेडिटेशन मध्ये हे आसन पॉवरफुल वर्क करते. याने आपल्या पायाला त्रास पण होत नाही आणि सहजरित्या तुमचं ध्यान साधना पूर्ण होते. तुम्ही पाणी पिऊ शकता. क्रिस्टल्स आपल्या हातात घ्या आणि रिलॅक्स बसा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता तुमचे दोन्ही हात वर करा. आवाहन करण्याच्या मुद्रेमध्ये ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा दोन्ही हातांमधून आपल्या शरीरामध्ये ग्रहण करा आणि या एनर्जीला, या ऊर्जेला फील करा.
हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ। समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ। इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ। मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम। अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
सहस्त्रार चक्र पर दीजिए। लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष. सेंटर ऑफ युअर हार्ट. पूर्ण लक्ष द्या. इमेजिन करा अ व्हाईट लाईट. हा व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि शरीराच्या बाहेर 3 फुटापर्यंत हा प्रकाश प्रवाहित होत त्याने एक एनर्जीचं सर्कल बनवलेलं आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स, प्लीज कम. आय इन्वोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. ब्लेस करा तुमच्या डिवाइन स्ट्रेंथ आणि करेज, विजडम आणि नॉलेज, लव अँड लाईट, ट्रस्ट अँड फेथ, पीसफुल एनर्जीने. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. इमॅजिन अ रॉयल पर्पल. इमॅजिन अ एम्ब्रेल ग्रीन लाईट सेंटर ऑफ युअर हार्ट. तुमचा पूर्ण शरीरामध्ये हा प्रकाश विस्तारत आहे, प्रवाहित होत आहे आणि शरीराच्या बाहेर आणि व्हाईट लाईटला कव्हर करत 7 फुटापर्यंत आपला एनर्जी सर्कल क्रिएट केलेला आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. आय इवोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर. ब्लेस करा तुमच्या डिवाइन हिलिंग एनर्जीने. लांब खोल श्वास. श्वास सोडा. इमॅजिन अ रॉयल पर्पल लाईट,
सेंटर ऑफ युअर हार्ट हा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. शरीराच्या बाहेर त्याने व्हाईट लाईट ग्रीन लाईटला कव्हर करत 10 फुटापर्यंत आपला ऑरा सर्कल बनवलेला आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल, आय इन्व्होक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. ब्लेस करा तुमच्या डिवाइन शिल्ड ऑफ प्रोटेक्शन या एनर्जीने. Please protect me from all negativity, negative situation, negative things, negative people, negative energies, lower dimension, lower entities, bad eyes, evil eyes, negative thought, negative emotion, negative perception, negative belief, and negative experiences. All kind of negativity, release, release, release. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. Imagine a golden light. This golden light cover your physical body, emotional body, mental body, astral body, ether body, spirit body, energy body. All 7 bodies cover with golden light. आणि तुमचं शरीराला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. नाव यू आर कम्प्लिटली प्रोटेक्टेड अँड सेफ अँड सिक्युअर. हा गोल्डन प्रकाश वाढत आहे. त्याने व्हाईट लाईट ग्रीन लाईट पर्पल लाईटला कव्हर करत हा गोल्डन प्रकाश विस्तारत आहे. त्याने तुमच्या पूर्ण घराला कव्हर केलेलं आहे. तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स या गोल्डन लाईट मध्ये सेफ आणि प्रोटेक्टेड आहे. आता हा गोल्डन प्रकाश अनंत ब्रह्मांडामध्ये विस्तारित होत आहे. दिस इज युअर ट्रू एनर्जी, दिस इज युअर ट्रू सेल्फ, ट्रू आयडेंटिटी. यू आर अ लाईट बीइंग, यू आर अ लव अँड लाईट बीइंग. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. थँक्स गिव्हिंग करा. थँक्यू 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 सो मच ऑल गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर्स, डिवाइन गुरु, डिवाइन बीइंग्स, spirit guide, guardian angels, divine angels, archangels, earth angels, elemental angels, fairy angels. Thank you, thank you, thank you so much. धन्यवाद करा तुमच्या शरीराचं, तुमच्या मनाचं. थँक यू सो मच. धन्यवाद करा तुमच्या आई वडिलांचं आणि तुमच्या परिवाराचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा तुमचे नेबर्स, तुमचे रिलेटिव्स आणि या सोसायटीचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा त्या होल युनिव्हर्सल एनर्जी, कॉस्मिक एनर्जीचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा नेचर, मदर अर्थ, नेचर एनर्जीचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा ह्या सोलर सिस्टम आणि नवग्रह देवतांचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा तुमच्या शरीरामध्ये असलेले सप्तचक्राचं आणि सप्तचक्रांमध्ये स्थित सर्व दिव्य शक्ती आणि देवी देवतांचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा तुमच्या श्वासाचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा तुमच्या प्राण ऊर्जेचं. थँक्यू सो मच. धन्यवाद करा ह्या टेक्नॉलॉजीचं ज्याच्यामुळे आपण आज मेडिटेशन करू शकत आहोत. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. धन्यवाद करा आपल्या ह्या टीमचं, एंजेलिक रियांचं. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. धन्यवाद करा आपल्या ह्या कम्युनिटी आणि कम्युनिटी मेंबर्सचं. थँक्यू सो मच.
Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. आपले शुभ आशीर्वाद, आपल्या ब्लेसिंग्स, हा लव अँड लाईट प्रवाहित करा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये. तुमच्या नियर अँड डिअर्सला या ब्लेसिंग्स द्या. तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला ब्लेसिंग्स द्या. तुमच्या मुलांना ब्लेसिंग्स द्या. तुमच्या कर्म क्षेत्राला, तुमच्या कार्याला ब्लेसिंग्स द्या. तुमचे सिनियर्स, तुमचे बॉस, तुमचे ज्युनियर्स, तुमचे कलिग्सला ब्लेसिंग्स द्या. तुमच्या नेबर्सला, तुमच्या रिलेटिव्हला ब्लेसिंग्स द्या. ह्या ह्युमॅनिटीला ब्लेसिंग्स द्या. जगातल्या प्रत्येक शुभ कार्याला ब्लेसिंग्स द्या. मला ब्लेसिंग्स द्या, त्या कम्युनिटी मेंबर्सला ब्लेसिंग्स द्या. ब्लेस करा तुमच्या स्वतःच्या शरीराला, ब्लेस करा तुमच्या ऑर्गन्सला, ब्लेस करा ह्या टेक्नॉलॉजी आणि ह्या इन्स्ट्रुमेंट, ह्या व्हेकल्सला, ह्या घराला ब्लेस करा. ब्लेस करा त्या प्रत्येक वस्तूला जी तुमच्या जीवनामध्ये सहाय्यक आहे. ब्लेस करा त्या प्रत्येक सिच्युएशनला जी तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धीला घेऊन येत आहे. ब्लेस करा तुमच्या फायनान्शियल सिस्टम्सला, तुमच्या बँक अकाउंटला, तुमच्या सॅलरीला, तुमच्या पैशाला. ब्लेस करा त्या सगळ्या व्यक्तींना जे तुमच्या जीवनामध्ये धन प्राप्त करून देण्यासाठी तुमची सहायता करत आहे. ब्लेस करा. ब्लेस करा त्या प्रत्येक व्यक्तीला जी तुमचे प्रत्येक जीवनातले क्षेत्र बॅलन्स करण्यासाठी सहायता करत आहे. ब्लेस करा या डिवाइन सिस्टमला, गॉड अँड गॉडेसेसला, डिवाइन मास्टर्स आणि एंजल्सला सुद्धा ब्लेस करा. त्यांच्या पॉवर्स आणखी आणखी डेव्हलप होत गेल्या पाहिजे आणि मला आणि आम्हाला, आपल्याला सहायता मिळाली पाहिजे. फील करा तुमच्या हातांमधून ही दिव्य ऊर्जा, ब्लेसिंग्स, लव अँड लाईट सर्वांपर्यंत पोहोचत आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात जोरात घासा. आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. त्या वॉर्म एनर्जीला आपल्या शरीरामध्ये उतरू द्या. मान, खांदे हळूहळू मूव्ह करा. बॉडी स्ट्रेच करा आणि हळूवार डोळे उघडा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. वन्स अगेन, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग and very warm welcome. I hope everyone enjoy these meditation sessions. सर्वांना छान अनुभव आला असेल. Lots of love and gratitude, lots of blessings. कोणाला जर काही बोलायचं असेल तर प्लीज बोलू शकता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. होळीच्या हार्दिक शुभेच्छा, धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद छान सर. झालं सेशन, एकदम मस्त झालं. म्हणजे आज तर मला असं अनुभवलं की जेव्हा मी आज्ञाचक्रावर होतो ना, तेव्हा असं मला आठवलं की मी गॅलेक्सी मध्ये आहे. ओके. आणि गॅलेक्सी मध्ये सगळे जे हे आहे ग्रह ते असे फिरून राहिले इकडे तिकडे. आणि जे मी पृथ्वीच्या टॉपवर आहे, म्हणजे पृथ्वीच्या Wow. टोकावर बसलोय मी. आणि पूर्ण गॅलेक्सी फिरून राहिली आहे, म्हणजे आजूबाजूला म्हणजे तारे हे ते सगळे असे फिरून राहिले. आणि तिकडे मी असं बसलोय मस्तपैकी. आणि काही वेळानंतर ना मग तो पल्सरचा जो आवाज आहे ना, अच्छा. हा हा, तो पण असा
अजामजातून जाणवल्यासारखाच होता, म्हणजे डमरूवाला नाही का, हा हा हा. म्हणजे तो असा अजामजातून येत होता आणि मी बसलोय पृथ्वीच्या वरच्या टोकावर आणि पूर्ण गॅलॅक्सी अशी गोल गोल, म्हणजे चंद्र, सॉरी, तारे हे ते सगळे असे फिरून राहिले मस्त. वा. Bless you. आणि असा निळसर पूर्ण हे होता, म्हणजे रंग जो होता ना असा निळसर होता पूर्ण. बढिया. म्हणजे आज असा जाणवलं एकदम मस्त. जबरदस्त सर. हा हो, म्हणजे आज खूप दिवसानंतर अशी म्हणजे हे आली, आज अनुभूती आली इतके दिवसानंतर. छान आलं. हो, म्हणजे चांगलं वाटलं एकदम छान. बढिया सर. लॉट्स ऑफ Bless you. लव, लॉट्स Lots ऑफ of ग्रॅटिट्यूड, blessings. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आणखी काही? लता काकू, एखाद्या दिवशी तरी बोलत जा प्लीज. आणखी कोणी आहे कोणाला? मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. वसंत ऋतूच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सर खूप खूप सर्वांना. शुभेच्छा. नवी पालवी, नव उत्साह, नव उमंग, सूर्याचं दर्शन होत राहीन, आहे की नाही. बरोबर. आणि आजचं मेडिटेशन चांगलं झालं सर. मी आज बरं, माझा एक हप्त्याचा गॅप पडला होता, माझ्या माझ्या मना मन सर्दी खोकला हा झाला हा. होता थोडा रिलेटेड, असं म्हणजे असं. तब्येत थोडी साथ देणे गेली, जागी येऊ लागला पण उठ वाटत नव्हतं. हा हा हा. हं. ओके. आजपासून सुरुवात करतो. बिलकुल सर, अंगात करा. जशी पाले फुटते तसे मला माझ्या शरीरावर जी धूळ साचली होती ती निघून जाईल आजपासून, नाही का. बिलकुल. आणखी आता क्लास आणखी ऍक्टिव्ह आणि काय म्हणू आपण त्याला, अलर्ट. म्हणजे तुम्हाला आता, मला तरी असं वाटतं ना की कॅमेरा बंद करून बसणं आता चुकीचं राहील. कारण की तुम्ही खरोखर त्राटक प्राणायाम करत आहे का नाही मला दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नाही, सगळ्यांसाठी बोलत आहे. तुमचा आता कॅमेरा बरोबर ऑनच होता. कसं असते ना, जितकं मी बघणार ना तेवढं माझ्याकडून मी ब्लेसिंग शेअर करू शकतो. बरोबर. आणि मला दिसत तरी जाईल की खरंच तुम्ही करता की नाही करत. ऍक्टिव्ह सेशन कशासाठी ठेवत आहे आपण? आपण स्वतःहून सेल्फ मोटिवेट होऊ शकत नाही म्हणून. बरोबर. याच्यातही आपण कॅमेरा बंद करून ठेवतो कसं होईल? ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. डिवाइस प्रॉपर काम करीत नाही ना मग, है की नाही. ओके. टेक्नॉलॉजी. सर्व टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी सर. सर्व जग सर हा, इंटरनेटच्या अर्थव्यवस्थेवर जगायला ना सर. हो. इंटरनेट जे बरोबर आहे बरोबर. त्याच्यावर सर न्यू न्यू इकॉनॉमी क्रिएट झाली ना त्याच्यापासून. हम्म. हम्म. कोणते म्हणा, फॉरेक्स म्हणा किंवा इंडियन करन्सी म्हणा, त्याच्यात न्यू 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 इकॉनॉमिक क्रिएट झाली त्याच्यातून. लोकांना विचार बी नव्हता केला याच्यापासून एवढं बेनिफिट भेटन. बरोबर. त्या ह्या इंटरनेट मधून नाही की एक नवीन उगम झाला, नवीन अर्थव्यवस्थेचा, नवीन हो. शक्ती तयार झालेली आहे, अर्थशक्ती म्हणून, नाही का. ते बरेच त्या 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 अर्थव्यवस्थेपासून बरेच जण रोजगार भेटला, असं आहे ना. बरोबर. झूमचं एक मॉडेल तयार झालेलं आहे. प्रत्येकाचं एक हे झालं, सिस्टीम तयार झाली ना त्याच्यातून, असं आहे ना. खरंय. इंटरनेटने भरपूर क्रांती केलेली आहे. ज्यांनी क्रांती केली ती प्रोग्रेस करेल त्याच्यातून, असं आहे ना. बरोबर. व्हेरी गुड. थँक्यू सर. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. अटॅचमेंट वाढली इंटरनेटमुळे बरेच जणांची, असं आहे ना. काहीचे घटस्फोट बी होत असतील त्याच्यामुळे, असं आहे ना. ते तलवार आहे सर. हा? ते तलवार आहे म्हटलं. ज्याच्या हो, हातात जशी बरोबर. गेली, ज्याचे जसे हो विचार हो तसे रिझल्ट भेटत. हो हो, राईट, बरोबर. चला, थँक्यू. चला ठीक आहे. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सगळ्यांना होळीच्या धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. छान ब्लेसिंग दिले तुम्ही आज. छान मेडिटेशन झालं. त्याला आज बऱ्याच दिवसानंतर आज थोडस एक लाईन वर येऊन राहिलं. डिस्टर्बन्स चालूच आहे, परंतु होऊन राहिलं. एक 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 चालू आहे. तसंही आपलं काही बोलणं नव्हतं होऊन राहिलं. तर एक बऱ्याच दिवसांनी आज चांगल्या प्रकारे मेडिटेशन झालं.
अलाइनमेंट होऊन राहिलं होतं. छान अनुभव येऊन राहिले. आता बरोबर. थोडस चालू आहे. त्याच्या लग्नाच्या तयारीत असल्यामुळे थोडासा तिकडेही वेळ देऊन त्याच्यामुळे ते असं काही बोलणं नाही होऊन राहिलं किंवा ते तेवढं त्याच्यात फोकस नाही होऊन राहिलेलं आहे. बरोबर. तर- हे चालते सर, काही एवढं हो हो. विषय नाहीये हा. हम्म. इतका आता आपण बॅलन्स आणि रेडी आहे ना, की एक हम्म. दिवसाचंही मेडिटेशन सगळी रिकव्हरी बरोबर. पूर्ण करू शकते. हा हा. फक्त आपलं जे अटॅचमेंट तुटलेलं असते डिवाइन सोबत, त्यालाच तर पुन्हा कनेक्ट करायचं असते. बाकी तर आपली लाईफ बरोबर. सगळी चांगलीच चालू आहे. येस. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला, थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्यांना आज मटण खायचं त्यांनी मटण खा, ज्यांना शाकाहार खायचं त्यांनी आज शाकाहार खा. सर्वांना शुभेच्छा. मन भरून सर्वांना खा. शुभेच्छा. हा, मन भरून खा. हा? बरोबर. मला औषध घ्यायचं, ज्यांना औषध घ्यायचं त्यांनी औषध घ्या. हाय औषध की घ्या. नाही? मी औषध घेत नाही, पण अंगूर खातो सर, अर्धा किलो 1 किलो नाही का, मग औषधाचं काम करते ते. मी अच्छा. गावाकडे करत होतो, मळ्यात जात होतो, 1 किलो 2 किलो अंगूर घेत होतो आम्ही, दोघं तिघ जण नव्ह का घेत होतो. हा. मग आपोआप डुलत होतो. अरे असं कसं व्हायलंय? होते होते होते. खरं. ठीक आहे सर, थँक्यू. ब्लेस यू सर. थँक्यू. मोरे साहेब तुम्ही नुसतंच ते काय म्हणतात, बोलाचीच करीन बोलाचाच भात चालू आहे तुमचं. नाही, ते गावाकडे गेलो तर ते मजा येते थोडी, नाही का, थोडी असं आहे ना. हा सर. गुड मॉर्निंग सीमाताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान वाटलं दादा. आणि बरोबर आहे, कॅमेरा बंद होता. मी केलंच नाहीये. नाही नाही. अच्छा, मी ठीक आहे. उशिरा जॉईन झाले. म्हणून मला हसायला आलं, तुम्ही म्हंटल ते बरोबर आहे. नाही होत हे कधी 5 कधी. हो. दिवस तरी ठीक आहे, पण पुढच्या हो. सोमवारपासून एक्झॅक्टली जेवढे मी स्टेप सांगितले ना, ते होल स्टेप हम्म. कंटिन्यू फॉलो होईल. 5च्या 5ही हम्म. एक्झॅक्ट 5:30 वाजतापासून सुरू होईल, बरोबर. 6:30 पावणे 7 पर्यंत संपून जाईल. तेवढा वेळ लागणारच आहे. अच्छा. आणि आपण अपग्रेड होत आहे ना, जेव्हा अपग्रेड होत हो. आहे तर प्रत्येक टेक्निक फक्त बोलून चालणार नाही. बरोबर आहे. मला नाही माहित की मागच्या 3-4 महिन्यापासून मी रेग्युलर सांगत आहे, प्राणायाम करा, त्राटक करा, प्राणायाम करा, त्राटक करा. किती लोक करतात माहित नाही. हम्म. मग अशा कंडिशन मध्ये कसं, मला फक्त मोरे सर, निंबाडकर सर यांचा कॅमेरा ऑन दिसते. म्हणजे हे दोघं जण तर मला करताना दिसतात, बाकी कोणाचंच समजत नाही. त्यामुळे हे सिस्टम आता इनबिल्डच करून राहिलो, हो. हे करणेच आहे. बरोबर. जितकं आपण स्वतःला माझं इरिटेट करू सुरुवातीला खूप छान झालं. आणि जितकं डिसिप्लिन मध्ये घेऊन येऊ ना, तितके रिझल्ट आपले वाढतील. आणि जर आपण असं म्हणत आहे की मला रेकी शिकायचं आहे, एनजेस शिकायचं आहे, आणि जर आपली क्लिन्झिंग आपण चांगली करणार नाही, आपण फोकस करणार नाही, तर मग शक्य नाही आहे. बरोबर. लाईफ मधले प्रॉब्लेम आपल्याला कधीच समोर जाऊ देणार नाही ना? त्यामुळे सगळं सिस्टम रेडी केलेलं आहे. बरोबर. आता चालून जाईल 4-5 दिवस, पण सोमवारपासून रेग्युलर नाही. करा. बरोबर. करायचंच आहे दादा. मध्ये मध्ये झाला माझा पण खूप गॅप. आणि कॅमेरा तर मला पण ते जाणवतं, मला आवडतं, म्हणजे नेहमी मला ते फील होतं, कारण तुमची एनर्जी. आणि स्वतःलाच माहिती असतं ना दादा, बरोबर आपण काय करतोय काय नाही. त्यामुळे बरोबर केव्हा कॅमेरा ऑन ठेवायचा, कधी ऑफ, माहिती असतं बरोबर. अं, खूप छान दादा, थँक्यू. होळीच्या तुम्हाला पण खूप शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. 7 चक्रांद्वारे, तुमच्या ह्या नॉलेजद्वारे जे रंग तुम्ही भरलेत दादा आयुष्यात, त्यामुळे खूप कलरफुल झालंय सगळी लाईफ. खूप छान, थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके, चला. सीमाताई चांगले बोलते, धन्यवाद सीमाताई. वर्ड्स चांगले वापरतात. चला. म्हणून आता काउन्सिलरच बनवणार आहे मी. 6 महिन्यानंतर माझ्या वेबसाईट मध्ये सर्व्हिस जिथे लिहिली राहील ना, तिथे राहील बरोबर एकाचं नाव. अमित तिहिले, सीमाताई, प्रणाली, अशी नावं राहतील. बरोबर बरोबर. आणि असे सगळ्यांचे रेट बरोबर आहे राहील दादा, समोर. तुम्हीच तयार करत आहे हे सगळं.
ज्याच्या बजेटमध्ये जो बसला त्यांनी त्याच्यापासून काउन्सिलिंग घ्या. बरोबर बरोबर. तुमचे काही शब्द लवकरात लवकर खरे होत अमित दादा. खूप सरस्वती ब्लेसिंग. सरस्वतीचा वास येतो त्याची, म्हणजे नाही का वर धासतंय. बरोबर आहे, खरी आहे आवडतं सर गोष्ट. बरोबर. आणि तुमच्यामध्ये प्युअरिटी आहे सर, सगळ्यांमध्ये ती येऊ दे, ते खूप जरुरी आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. थँक्यू सर. चला, आणखी कोणाला बोलायचं आहे? कोणाला काही प्रॉब्लेम जरी असले ना, की मला समजत नाही किंवा कोणता ब्लॉक आला, तो सुद्धा तुम्ही विचारू शकता. हे 10 मिनिट त्याच्याचसाठी दिले असते. मी प्रश्न त्याच्याचसाठी विचारतो, की काही नाही कळलं, काही त्रास झाला, काही अनुभूती आली, चांगली वाईट कोणत्याही प्रकारची असू द्या. जर तुम्हाला डाऊट येते, शंका निर्माण होते, तर प्लीज प्रश्न विचारू शकता. हा, गुड मॉर्निंग प्रणाली ताई. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. पुष्कळ दिवसांनी म्हणजे आपलं मदत झालं नाही मेडिटेशन, पण मी कंटिन्यू करत होते. आज थोडं एनर्जी वाटली वेगळी असं. Wow. पण असं पण मी झोपेत नव्हती, पण कुठेतरी होती. आय डोंट नो, डीप वाटलं थोडं. हा हा हा, डीप वाटलं. आणि डाऊट असा की तुम्ही म्हणे की मार्च महिन्यापासून कंटिन्यू करणार आहे, तर ते हो. असं वाटलं की सर काय फोर्सफुली काहीतरी घेऊन येणार आहे की काय, असं असं आतमधलं इन्स्टिंग बोलत होतं. सो ते हा. फील झालं आज, ते फील झालं. थँक्यू सो मच. बरोबर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला, आजचं सेशन आपण आता इथे क्लोज करू. Lots of love and gratitude. Lots of blessings. चला. Angels always bless you, bless you, bless you. Thank you, Lots of thank you, thank you blessings. so much Lots of love. Lots of gratitude. for joining these meditation sessions. Thank you all. Bless you all. रंगपंचमीच्या रंगाप्रमाणे तुमच्या जीवनात विविध रंग आनंदाचे येत, सुखाचे येत, समृद्धीचे येत. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू. दादा, एक विचारू का? बोला. एक म्हणजे कालचा माझा अनुभव मी तुम्हाला हे केला होता सेंड. तो तर झालाच. पण काल असं झालं की नेमकं आपल्या सेशन मध्ये जे आहेत, एक जण आता करत नाहीयेत, त्यांच्याशी माझं म्हणजे फोन आला, बोलले मी. त्यांचा कॉल ठेवला 3:33 नाही, सॉरी, 3:03. हा. आणि परत एक जणांचा कॉल आला, त्यांना बोलले, म्हणजे बिलकुल माझं लक्ष नव्हतं. खरं म्हणजे मी हेडफोन लावून बोलत होते. नंतर जेव्हा कॉल हे ठेवल्यानंतर मोबाईल पाहिला, त्यांच्याशी पण बोलले 4:44, म्हणजे दोन वेळेस ते झालं. परत रात्री मग कॉल झाला बहुतेक कोणाचा की नाही माहीत, लक्षात नाही. परत रात्री 9:09. म्हणजे काल दिवसभरात हे 3 वेळेस झालं दादा माझ्यासोबत. अच्छा. जेव्हा रात्री झालं तेव्हा माझं लक्ष, अरे म्हटलं आज आपल्याला 3 वेळेस हे नंबर दिसलेत रिपीटेडली. नंबर दिसला. असं नाही की एकच दिसला, पण 3 नंबर वेगळे. काल म्हणजे मग मला नंतर लक्षात आलं, आपल्याला सकाळी पण काहीतरी म्हणजे आज आहे काहीतरी डिवाइनचं हे आपल्यासोबत एनर्जी. खूप छान वाटलं मला. थँक्यू. ठीक आहे, चांगलं आहे. मी कधी कधी समजा असं झालं तर काय होते, नेमकं आपण काय बोलत आहे, आपल्या मनामध्ये त्या मोमेंट मध्ये कोणते विचार आहे ना, ते थोडेसे लक्षात ठेवायचे. आपण कोणासाठी काय बोलत आहोत किंवा कोणत्या विषयावर थिंकिंग करत आहोत, त्या वेळेस जर हे नंबर्स आले तर त्याला नोट डाऊन करून ठेवायचा की एक्झॅक्ट तो टॉपिक आहे ना, तो इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. ठीक आहे.
ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. टॉक खूप चांगला झाला होता दादा आमचा. खूप रिव्हिजन होते जेव्हाही आम्ही बोलतो कोणाशी फोनवरती. द क्लासचेच एक प्रकारे रिव्हिजन होते. आणि मग नंतर एकदम ते नंबर म्हणजे खूप छान वाटलं मला. थँक्यू म्हटलं आहे म्हणजे आपण काही व्यर्थ नाही बोललो असं एक माझं मलाच फील आलं जे पण बोललो. बरोबर. छान नाही वाटलं. कंटिन्यू ठेवा आणि असंच बोलत राहा, लोकांना गाईड करा. हा. लवकरच काउन्सिलर हा बनणे आहे तुम्हाला. हा रिव्हिजन बी होती मार्केटिंग बी होती सर है की नाही. हा दोन्ही होते. छान आहे. चला ओके, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. lots थँक्यू of ऑल. learning.